वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज पुन्हा एकदा मी आले तुमच्यासाठी एक धमाकेदार रेसिपी घेऊन। तर ह्याशिवाय आपल्या चॅनलवरती दररोज एक शॉर्ट व्हिडिओ येतो जिथे मी रेसिपी शेअर करते। त्याचसोबत आपल्या चॅनलवरती दररोज एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ येतो। तर ते तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हैदराबादी पनीर मसालाची रेसिपी। तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, सोपी आहे, घरात अवेलेबल असलेल्या साहित्याने बनते। तर हैदराबादी पनीर मसालाचा बेस हा ग्रीन बेस असतो। तर हा ग्रीन बेस येतो कसा, तर यामध्ये काही काही लोक फक्त पालक ॲड करतात, पालकची प्युरी असते म्हणजे कांद्यासोबत वगैरे। तर काही काही लोक यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर ॲड करतात। तर काही काही लोक तिन्हीही म्हणजे पालक, कोथिंबीर आणि पुदिना तिन्हीचं मिक्सचर करून पेस्ट बनवतात। तर त्याचा तो ग्रीन बेस तयार होतो। तर याशिवाय आपण यात ॲड करतो हिरव्या मिरच्या स्पाइससाठी। तर याच्याशिवाय आपण दुसरं काही स्पाइस ॲड नाही करणार, फक्त म्हणजे तिखटासाठी। तर फक्त हिरव्या मिरच्या आणि थोडीशी अगदी किंचित लाल मिरची पावडर आपण ॲड करणार। तर त्यामुळे यामध्ये जास्त बेस ग्रीन असल्यामुळे आपण यामध्ये हिरव्या मिरच्याही ॲड करणार आहोत। सो विदाउट डुईंग फर्दर लेट्स गेट इनटू द व्हिडिओ। या पनीर हैदराबादी सोबत मी सर्व करणार आहे बटर नान। तर तीही रेसिपी पाहूया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इथे मी सगळ्यात आधी बटर नानसाठीचं पीठ मळून घेते आहे। तर इथे मी साधारणतः 2 वाटी मैद्याचं पीठ घेते आहे। त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चमचाभर साखर, अगदी एक छोटा चमचा साखर। त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे 1 चमचाभर बेकिंग पावडर। तर फ्लॅट चमचा मी ॲड करते, एकदम भरून नाही ॲड करणार आहे। तर तुम्ही बघू शकता, एक फ्लॅट चमचा बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आणि मग हे आधी सुके इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की 1/4 कप म्हणजे 1/4 वाटी दही। तर इथे मी आंबट दही घेतलं आहे, तर त्याने अजून चांगले बनतात हे बटर नान। त्यामुळे थोडंसं आंबटच दही घ्यायचं, जुनं घ्यायचं थोडंसं आंबट। आणि हे दहीही ॲड करून मी व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेते आहे। आणि मग मी यात ॲड करणार आहे अगदी 1 चमचाभर तेल। तर आपलं खायचं जे नॉर्मल तेल असतं तेच ॲड करणार आहे मी, अगदी 1 चमचाभर। आणि तेलही ॲड करून याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी 1 चमचाभर तेल ॲड केलं आहे मी आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आणि मग मी ज्या वाटीत दही घेतलेलं त्याच वाटीत अगदी थोडंसं पाणी घेते आहे आणि ते पाणी ॲड करून अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत मी हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहे। तर मी तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओज घेऊन येते, वेगळ्या रेसिपीज घेऊन येते आहे, नेहमी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते आहे। तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ते व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायचे आहेत। त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आणि ह्याआधीही मी माझ्या चॅनलवरती भटुऱ्यांची रेसिपी अपलोड केली आहे, फुल व्लॉगमध्येही अपलोड केली आणि शॉर्ट्समध्येही अपलोड केली। तर ती रेसिपी तुम्ही अजून पाहिली नसेल तर पटकन जाऊन चेकआउट करा। तर इथे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडंसं पाणी ॲड करत हे पीठ व्यवस्थित मळून घेते आहे। तर हे बटर नानचं पीठ थोडंसं सैलच असतं, जास्त घट्ट नसतं हे पीठ, त्यामुळे थोडंसं सैलच मळायचं आहे पीठ। आणि इथे बघा, ह्याचं थोडंसं आता पातळ आणि चिकट टेक्स्चर आहे या पिठाचं। तर हे व्यवस्थित मळून घेण्यासाठी मी याला खाली फरशीवरती घेते आहे किचनच्या आणि व्यवस्थित मळून घेते आहे। तर थोडंसं जोर लावून लावून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि जसं जसं तुम्ही मळत जाताल तसं तसं हे पीठ असं मस्त स्मूथ बनलं जातं। बघा, आता मस्त ह्याला मळून घेतलं मी 5 मिनिटांसाठी, तर किती मस्त स्मूथ टेक्स्चर आलं ह्या पिठाला। आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्याला असं आपटून आपटून मळायचं, म्हणजे आता काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात आणि आपले बटर नान छान बनले जातात। आणि मग सगळ्यात शेवटी हे पीठ व्यवस्थित मळून झालं की मी याला तेलाची कोटिंग लावते आहे आणि ह्याला अगदी झाकून 2 तासांसाठी मी रेस्टवरती ठेवते आहे। तर जितकं चांगलं हे पीठ भिजेल तितके चांगले बटर नान बनतात, त्यामुळे मी इथे 2 तासासाठी याला रेस्टवर ठेवते आहे। तोवर मी इथे पनीर बनवून घेते। तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर पनीर हैदराबादी मसाला आहे, तर ऑफकोर्स पनीर असणारच। तर पनीर घेतलं आहे मी इथे, त्याचसोबत मी इथं घेतलं आहे थोडासा फ्रेश पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी पालक। तर अगदी थोडीच घेतली आहे मी पालक। त्याचसोबत मी इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या 5 ते 6। त्याचसोबत मी इथं घेतला आहे लसूण आणि आलं। आणि इथे मी घेतले साधारणतः मीडियम साईज 4 कांदे उभे चिरून घेतलेले। तर रफली चॉप्ड आहे ते, कारण आपण याला भाजणार आहोत, फ्राय करणार आहोत तेलामध्ये, तर तिथे ते शिजतील व्यवस्थित। तर सगळ्यात आधी मी इथे आता पनीर कट करून घेते आहे। पनीर थोडंसं मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच कट करणार आहे मी। तर साधारणतः 1 पीस मी एवढा ठेवते आहे पनीरचा।
सेम साईजमध्ये सगळं पनीर कट करून घेते मी. तर इथे झालंय माझं सगळं पनीर कट करून व्यवस्थित एकसारखं. आता आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे. तर इथे मी गॅसवरती एक कढई चांगली तापवून घेतेय. त्यात मी ॲड करणार आहे तेल. तर तेल थोडंसं जास्तच ॲड करायचं कारण आपल्याला हे फ्राय करायचं आहे पनीर. तर इथं व्यवस्थित तेल तापलं गेलंय. मी एक एक पनीर सोडते यात. तर साधारणतः 1 मिनिट झालाय. आता मी याला पलटून बघतेय. बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ लागलाय या पनीरला. मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करायचं आहे ह्याला दोन्ही साईडने. तर बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ लागलाय ह्याला. अँड बी व्हेरी केअरफुल व्हाईल फ्राईंग दिस पनीर कारण तेल कंटिन्युअसली अंगावर उडतंय. तर मला जसा रंग हवा होता तसा येऊ लागला या पनीरला. तर असा परफेक्ट कलर आला पाहिजे ह्याला. तर आता मी ह्याला काढून घेतेय. आणि सेम मी बाकीचंही पनीर फ्राय करून घेतेय. तर इथं माझं सगळं पनीर फ्राय करून झालं आहे. असं मस्त गोल्डन ब्राऊन एकसारखा कलर आला या पनीरला. आता मी त्याच कढईमध्ये फ्राय करणार आहे कांदा. तर सगळा कांदा ॲड करते मी. त्यासोबत मी आता ॲड करणार आहे लसणाच्या पाकळ्या आणि आलं आणि हिरव्या मिरच्या सुद्धा. तर हे सगळं मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघा कांदा चांगला फ्राय होऊ लागला आहे ह्या तेलामध्ये. तर आपल्याला अगदी एकदमच गोल्डन ब्राऊन कलर नाही करायचा. ह्याला जास्त करपवायचा नाही आहे कांद्याला. थोडासा असा पिंकिश ब्राऊन कलर येऊ लागला, थोडा थोडा शिजू लागला कांदा की मग तसा कलर हवा आहे आपल्याला. जास्त ब्राऊन नाही करायचं आहे. तर इथे बघा चांगला पिंकिश ब्राऊन कलर येऊ लागला आहे माझ्या कांद्याला की मग मी आता ॲड करते अगदी थोडीशी पुदिनाची पानं, त्यासोबत 4 ते 5 पालकची पानं आणि भरपूर सारी कोथिंबीर. आणि हे सगळं ॲड करून याला मी परतून घेते आहे. तर अगदी 5 मिनटासाठी याला परतून घ्यायचं. तर इथे बघा मस्त परतलं गेलं आहे आपलं पालक वगैरे. आता मी ह्याला थंड करण्यासाठी ठेवते आहे. तर हे थंड होतं आहे तोवर मी इथे मसाल्याची पेस्ट बनवते आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतली, 1 छोटी वाटी दही. त्यात मी ॲड करते 1 मोठा चमचा धना पावडर. त्याचसोबत 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा गरम मसाला. त्याचसोबत मी ॲड करणार आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पूड. तर नक्की ॲड करायचं, त्याने मस्त फ्लेवर होतो या हैदराबादी पनीर मसाल्याच्या ग्रेव्हीला. तर इथे बघा मी 1 मोठा चमचा ब्लॅक पेपरही ॲड केलं आहे. आणि मग व्यवस्थित हे मसाले या दह्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम स्मूथ आणि क्रीमी अशी पेस्ट बनली पाहिजे या मसाल्याची. तर इथं झालं आहे हे मिक्स करून. आता आपला कांदाही थंड झाला आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण कांदा आणि पालक वगैरे
मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत मी ॲड करणार आहे एक आईस क्यूब. तर आईस क्यूब नक्की ॲड करा, त्याने अशी एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरची पेस्ट क्रिएट होते आणि आपला पालकचा जो कलर आहे ग्रीन कलर तो डॉमिनंट राहतो आणि फेड नाही होत तो कलर. तर मस्त कलर दिसतो त्या ग्रेव्हीचा. त्यामुळे आईस क्यूब टाकायचा आणि मस्त ही पेस्ट बनवून घ्यायची. तर इथे बघा माझी पेस्ट बनवून झाली. आता त्यात मी बाकीचं राहिलेलं सगळं कांदा वगैरे ॲड करते आणि पुन्हा याला वाटून घेते, म्हणजे ती एकदम क्रीमी टेक्स्चरची पेस्ट रेडी होईल. तर आता इथे पेस्ट मस्त वाटून झाली आहे, मस्त क्रीमी आणि स्मूथ टेक्स्चरची. आता मी गॅसवरती एक कढई तापत ठेवते आहे. त्यात मी ॲड करणार आहे तेल. तर तेल थोडं जास्तच ॲड करायचं आहे आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तर इथे बघा तेल चांगलं कडकडीत तापलं की मग मी आता ॲड करणार आहे काही खडे मसाले. तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथं घेतला आहे एक मोठा चमचा जिरं, एक दालचिनीचा तुकडा आणि 5 हिरव्या इलायच्या. तुमच्याकडं जर मोठी इलायची असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता. तर इथे बघा खडे मसाले अगदी 30 सेकंडसाठी मी फ्राय करून घेते. चांगले ते शिजले, फ्राय झाले तेलामध्ये की मग मी ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेली सगळी पेस्ट. तर ही पेस्टही ॲड करून याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ लागतो ही पेस्ट फ्राय व्हायला, पण जितकी छान ही पेस्ट फ्राय होईल, तळली जाईल, भाजली जाईल या तेलामध्ये, तितकाच चांगला फ्लेवर येतो आणि चव वाढते या ग्रेव्हीची. त्यामुळे अगदी पेशंटली ह्याला ग्रेव्हीला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त असं 5-6 मिनटामध्ये हे फ्राय होऊन जाते पेस्ट. तर इथे बघा मस्त वाटण फ्राय होऊ लागलं आहे आणि शिजू लागला आहे हा मसाला व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता मी यात ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेली दह्याची आणि मसाल्यांची पेस्ट. तर ही पेस्ट ॲड करून याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आपल्या या वाटणासोबत. आणि चांगलं तेल सुटलं पाहिजे या ग्रेव्हीला, तोपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मस्त टेक्स्चर आणि कलर आला आहे ह्या ग्रेव्हीला आत्ताच. तर हा मसाला फ्राय होतो आहे तोवर मी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं ते मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी मी गरम करायला ठेवते आहे. आणि आपण जोपर्यंत हा मसाला तळतो आहे तोवर ते पाणीही गरम होईल म्हणजे. तर इथे बघा मसाला व्यवस्थित फ्राय होऊ लागला आहे, मस्त कलर येऊ लागला आहे आणि ह्यावेळी इतका छान वास येत होता ह्या मसाल्याचा, खूपच जास्त सुंदर. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि इथे बघा वाटण व्यवस्थित परतून झालं आहे आणि तेल सुटलं आहे वाटणाला. आता मी यात ॲड करत आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं पाणी ॲड करायचं यामध्ये. तर थोडीशी थिकच ठेवायची आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, जास्त पातळ नाही बनवायचं. तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सगळं पाणी यात ॲड केलं आहे आणि थोडीशी थिकच ठेवली आहे मी ग्रेव्ही. आणि मग यात मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि मीठही ॲड करून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि मग मी गॅसची फ्लेम स्लो करून याला झाकून साधारणतः 5 मिनिटांसाठी शिजू देते आहे. तर इथे बघू शकता मी मस्त मीठ मिक्स केलं आणि गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला झाकून छान 5 मिनिटांसाठी शिजू देते आहे. तर 5 मिनिटांनंतर चेक करूयात. तर बघा मस्त दिसतो या ग्रेव्हीचा. आणि झाली आपली पनीर हैदराबादी मसाल्याची ग्रेव्ही रेडी. आता सगळ्यात शेवटी मी यात ॲड करणार आहे फ्राय करून घेतलेलं सगळं पनीर. आणि पनीरही ॲड करून मी याला चांगलं मिक्स करून घेते या ग्रेव्हीसोबत. तर अगदी शेवटी ॲड करते आहे मी हे पनीर यामध्ये, कारण पनीरही व्यवस्थित फ्राय झालं होतं मगाशी आणि ही ग्रेव्हीही रेडी झाली आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटी हा पनीर ॲड करायचा आहे यामध्ये. तर इथे बघा किती टेम्पटिंग दिसतं हे पनीर आत्ताच. आणि मी सगळ्यात शेवटी यात ॲड करणार आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि याला पुन्हा मिक्स करून घेते आहे. आणि मग झाली आहे रेडी आपली चमचमीत चटपटीत पनीर हैदराबादी मसालाची रेसिपी. तर बघा किती टेम्पटिंग आणि मस्त दिसते आहे. तर इथे बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर, टेक्स्चर, मस्त दिसते ही भाजी आत्ता. तर ही भाजी झाली रेडी. आता मी इथे बटर नान बनवते आहे. तर इथे साधारणतः 2 तास झालेत. तर हे पीठ मी 2 तासांनी पुन्हा चांगलं मळून घेते आहे. आणि बघा काय स्मूथ आणि मस्त फ्लेकी झालं आहे हे पीठ. आता मी ह्याचे मस्त गोळे बनवून एक एक बटर नान लाटून घेते आहे. तर इथे बघा हे पीठ झालं आहे रेडी. आता मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेते आहे. त्यात मी ॲड करणार आहे अगदी 1 चमचाभर मीठ आणि हे पाणी मिक्स करून ठेवून टाकायचं. आता मी गॅसवरती एक पॅन तापवते आहे. तर
नॉनस्टिक तवा नाही घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही नॉनस्टिक तवा घेतलात तर हे नान तव्याला व्यवस्थित चिटकणार नाहीत आणि मग तुमचा बटर नान व्यवस्थित बनणार नाही. तर मी इथे व्यवस्थित पॅन तापवत ठेवला आहे. तोवर मी इथे आपण मळून घेतलेल्या पिठातला एक छोटासा गोळा घेते आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडंसं मैदा लावते आहे याला, सुकं मैद्याचं पीठ, आणि याला व्यवस्थित लाटून घेते आहे. तर मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये भटुरे लाटून घेतलेले तसेच ओव्हल शेपमध्ये हे नानंही लाटून घेते आहे आणि हे थोडेसे पातळ असतात, जास्त थिक नसतात, थोडेसे पातळच लाटून घ्यायचे. आणि मग सगळ्यात शेवटी मी यावरती लावणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही कलोंजीही लावू शकता किंवा मग काळी तिळही लावू शकता आणि ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर इथे बघा माझं नान व्यवस्थित लाटून झालं आहे. आता मी याला उलटं करते आहे आणि उलटं करून मी जे मगाशी खारट पाणी बनवून घेतलेलं, मिठाचं पाणी बनवून घेतलेलं, ते पाणी याला व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडून एकसारखं पाणी लावून घ्यायचं. आणि इथे तवा व्यवस्थित कडकडीत तापला की मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा बटर नान तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी तव्यावरती हा टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने प्रेस करते आहे हा नान आणि व्यवस्थित चिटकला पाहिजे तो आपल्या तव्याला. आणि अगदी एक 30 सेकंड मी ह्याला भाजून घेतलं स्लो फ्लेमवरती. आता मी पॅन उलटा करून व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा बटर नान डिरेक्टली गॅसच्या फ्लेमने भाजून घेते आहे. तर याने याला असं मस्त स्मोकी फ्लेवरही येतो आणि भाजलाही व्यवस्थित जातो. अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसणारा हा नान आपला. तर इथे बघा अगदी 1 मिनिटभर मी सगळीकडून पॅन हलवत हा बटर नान भाजून घेते आहे. तर इथे बघा व्यवस्थित कलर आणि टेक्स्चर येऊ लागलं आहे. हा नान भाजू लागला आहे. तर अगदी 1 मिनटामध्ये हे भाजून झालं आहे व्यवस्थित. तर बघा काय परफेक्ट कलर, टेक्स्चर आणि रंग आला या बटर नानला. आता मी ह्याला अलगद हाताने काढून घेते तव्यावरून आणि मागूनही हे परफेक्ट भाजलं गेलं आहे बघा, परफेक्ट. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि मग वरून ह्याला भरपूर सारं बटर लावते आहे. तर कंजूशी नाही करायची, भरपूर बटर लावायचं, कारण नावातच बटर नान आहे, त्यामुळे भरपूर बटर लावायचं याला. आणि मग झालं आहे रेडी आपला चमचमीत बटर नान रेडी. आणि एकीकडे माझं हैदराबादी पनीर मसालाही रेडी आहे. आता ह्याला मस्त सर्व करूयात. तर बघा कमाल दिसतं आहे पनीरही आणि नानही. तर झालं आहे इथं आपलं बटर नान आणि पनीर रेडी. हरिया. तर अशा प्रकारे झाली आहे माझी पनीर हैदराबादी मसालाची भाजी रेडी. तर खूपच जास्त टेम्पटिंग दिसते आहे आणि ही भाजी मी इथे बटर नानसोबत एन्जॉय करते आहे. तर बटर नानही परफेक्ट झाला आहे, तुम्ही इथे बघू शकता. कलर, टेक्स्चर, थिकनेस, साईज सगळं परफेक्ट झालं आहे आणि मस्त दिसतं आहे, टेम्पटिंग. तर ही भाजी मी आता इथे बटर नानसोबत एन्जॉय करते. तर टेस्ट करून बघूया. परफेक्ट झाला आहे, स्पाईस करेक्ट आहे आणि फ्लेवर्स इतके छान येत आहेत कोथिंबीर, पुदिना आणि पालकमुळे. प्लस यामध्ये मी परफेक्ट अल्लंही परफेक्ट लागतं आहे, त्याचा फ्लेवरही मस्त येतो आहे आणि इलायचीचा. तर त्यामुळे हा हैदराबादी पनीर मसाला खूपच अप्रतिम लागतो आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटत आहेत. अँड डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओज विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि जेणेकरून त्यांनाही असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील. त्यामुळे लगेच हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.